उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवून काय साध्य केलं? मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांना पक्ष गमवावा लागला. आता मुख्यमंत्री पदही गेलं आणि पक्षही गेला. मग उद्धव ठाकरे काय करणार? महाविकास आघाडीची घडी विस्कटलेली असताना उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? एका मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांनी सर्वस्व गमावलं का? उद्धव ठाकरे यांचे परतीचे दोर भाजपने कापलेत का? तात्कालिक फायद्यासाठी उद्धव यांनी विश्वासार्हता गमावली का? यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर. बाळासाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारला जायचा की युतीची सत्ता येऊनही तुम्ही मुख्यमंत्री का झाला नाही? त्यावर बाळासाहेबांचं उत्तर फारच मार्मिक होतं. ते म्हणायचे, करायची काय ती तुमची सत्ता? माझं हे शिवसेना प्रमुख पद आहे ते जास्त चांगलं आहे, कारण त्या पदावर असल्यानं अधिकार सगळे आहेत पण जबाबदारी कोणतीच नाहीये. त्यामुळे मी इथं बसून जे करू शकतो ते मुख्यमंत्री होऊनही करू शकणार नाहीये. आपल्या वडिलांच्या या उत्तरातील अर्थ जर त्यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरेंना समजलं असता तर, पण राजकारण हे जरतरवर चालत नाही. सन 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्या 5 वर्षातच उद्धव ठाकरे यांच्या मनात आपणही मुख्यमंत्री झालं पाहिजे असं पक्क होत गेलं असावं. म्हणूनच सन 2019 साली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा मातोश्रीवर आलेला एकही फोन आपण घेतला नाही अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिलेली आहे. काँग्रेससोबत जायची वेळ आली तर माझं शिवसेना हे दुकान मी बंद करेन असे बाळासाहेबांनी जाहीर सभेतच सांगितले होते. ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. त्याच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या समोर मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर दिल्लीत जाऊन नमस्कार करणारे उद्धव ठाकरेंचे फोटो प्रसिद्ध झाले. सत्तेचा उपभोग घेण्याच्या नादात उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाकडे केलेलं दुर्लक्ष त्यांना चांगलंच भोवलंय. शिवाय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात आमदार सोडाच मंत्र्यांनाही भेटणं सोडून दिलं होतं. याचे अनेक किस्से आजही महाविकास आघाडीचे मंत्री सांगत असतात. म्हणूनच स्वपक्षातील लोक उद्धव यांच्यापासून दूर गेले. ते इतके की उद्धव यांची खुर्ची गळून पडली. म्हणूनच हा प्रश्न पडतो, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवून साध्य केलं तरी काय? याच मुख्यमंत्री पदासाठी त्यांना स्वतःचा पक्ष गमवावा लागला का? असाही कयास राजकीय जाणकार लावतात. कारण उद्धव यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा इतकी होती की त्यांनी विचारधारेला महत्व न देता केवळ सत्तेचं समीकरण जुळवणं अधिक पसंत केलं. पण आता मुख्यमंत्री पदही गेला आणि पक्षही गेला. मग आता करायचं काय? हा प्रश्न निश्चितच उद्धव यांच्या समोर उभा ठाकलेला असणार. कारण महाविकास आघाडीची स्थिती फारशी चांगली नाहीये. तिन्ही पक्षात संवाद नाहीये, एकमुखी अजेंडा नाहीये, सत्ताधाऱ्यांना भिडण्याची धमक नाहीये. शरद पवार यांची अधूनमधून येणारी विधाने महाविकास आघाडीला किती चटकन तडा जाऊ शकतो याची सुलूक दाखवून देणारी आहेत. अशा परिस्थितीत जर दोन्ही राष्ट्रवादींनी एकमेकांशी जुळून घेतलं तर उत्तर उद्धव ठाकरे करणार काय? हा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपद घेऊन उद्धव ठाकरेंना राज्यभर मिरवता आलं. मुख्यमंत्र्यांच्या बोर्डावर नावही लागलं. पण त्यांच्या वडिलांनी उभा केलेला पक्ष या पदासाठी दुभंगला गेला. हे निश्चितच राजकीय विश्लेषकांना, बाळासाहेब प्रेमींना खटकणारं आहे. केवळ तात्कालिक फायद्यासाठी उद्धव यांनी भाजपशी काडीमोड केला हे स्पष्टच आहे. पण या जवळच्या फायद्यासाठी लांबचा तोटा तर झाला नाही ना, हाही मुद्दा आहे. शिवाय उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजप नेत्यांवर वैयक्तिकरित्या तुटून पडत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे परतीचे दोर कापले आहेत यावर शिक्कामोर्तब आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पुढची वाटचाल निश्चितच आव्हानात्मक आहे. उद्धव आज ज्यांच्या सोबत आहेत ते एकत्र राहतील का हेही सांगता येत नाही. एकला चलोरेसाठी महाराष्ट्रात स्पेस नाहीये आणि जुन्या सहकाऱ्यांना साथ घालावी अशी परिस्थितीही नाहीये. या चक्रव्यूहात उद्धव अडकले आहेत हे स्पष्टच दिसते. मात्र अडकलेले उद्धव यातून सही सलामत बाहेर पडणार की उद्धव यांचा अभिमन्यू होणार हेही लवकरच स्पष्ट होईल.